नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2024 देण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, एक पब्लिक नोटीस जी काही आहे तर ती NMC अंतर्गत काम करणारी जी काही एक ॲटोनॉमस बॉडी आहे ती म्हणजे अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड, तर त्यांच्या माध्यमातून ही जी काही नोटीस आलेली आहे तर ती आपण या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही नोटीस आहे तर ती अत्यंत महत्त्वाच्या अशा म्हणजे नीट UG आणि नीट PG वगैरे सगळ्या ऑर्गनाईज करणाऱ्या संस्थेमार्फत आलेली आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची नोटीस असणार आहे. व्यवस्थित समजावून घेऊया की पूर्वी या ठिकाणी काय रूल होते आणि या पब्लिक नोटीसच्या माध्यमातून त्यांनी जे काही सांगितलेले आहे की जुने कोणते रूल जे काही होते त्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसलेला होता आणि ते रूल या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेले आहेत. त्यामुळं लेक्चर जे काही आहे तर ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या बाबत जर पाहिलं तर मेडिकल एज्युकेशन रेग्युलेट करण्यासाठी या ठिकाणी रेग्युलेशन ऑन ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन 1997 हा जो काही कायदा होता आणि त्याच्या माध्यमातून एक बॉडी काम करायची ती म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. खरं तर या MCI म्हणजेच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं नंतर या ठिकाणी नामांतर झालेलं आहे ते म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन. तर या NMCच्या माध्यमातून ही जी काही नीट UGची संपूर्ण प्रोसेस पार पाडल्या जायची तर त्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन जे काही होते पूर्वी तर ते आधी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर या बऱ्याचशा रूल्सचा फटका विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे काही विद्यार्थी कोर्टामध्ये गेले, त्याबद्दलच्या काही केसेस ज्या काही येतात तर त्या ऑलरेडी दिल्ली हायकोर्टामध्ये पेंडिंग होत्या. या संदर्भातला जो काही निर्णय आहे तर तो माननीय दिल्ली हायकोर्टानं दिलेला आहे आणि त्यामुळं NMCला त्या अनुषंगानं त्यांचे जे काही पूर्वीचे रूल्स होते तर त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला या लेक्चरमध्ये आधीचे जे काही रूल्स होते आणि आता नव्यानं जे काही त्यांनी रूल्स बनवलेले आहेत तर हे समजून घ्यायचेत. आता एवढी तर गोष्ट तुम्हाला नक्कीच माहिती असेल की मागच्या काही वर्षांमध्ये जे काही नीटची परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर अशा विद्यार्थ्यांना मिनिमम वयाची जी काही अट होती ना मित्रांनो तर ती मिनिमम 70 इयर्सची होती. म्हणजे एकंदर तुम्ही ज्या वर्षामध्ये परीक्षा देणार आहात नीट UG तर त्या वर्षाच्या 31 डिसेंबरपर्यंत तुमचं वय जे काही आहे तर ते 17 वर्ष कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला त्या ठिकाणी अटेम्प्ट्सची लिमिट कोणतीही ठेवलेली नव्हती. म्हणजे तुम्ही कितीही वेळा त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकत होतात आणि कितीही वयापर्यंत परीक्षा देऊ शकत होतात. ठीक आहे, म्हणजे एखाद्याला जर वाटलं की आपली 12वी जी काही आहे तर ती PCMमध्ये झालेली आहे, 10 वर्षानंतर आता मला MBBS करायचं आहे तरी देखील तो या नियमानुसार त्या ठिकाणी MBBS करू शकतो. पण इथं या जुन्या नियमांमध्ये काही जे काही रूल्स होते तर ते मात्र विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत होता. जे काही रूल्स होते तर त्या रूल्सनुसार विद्यार्थ्यांना त्यांची 11th आणि 12th जी काही आहे तर ती रेग्युलर स्कूल किंवा कॉलेजमधून कंप्लीट करावी लागत होती. कळालं का? म्हणजे एकंदर जे विद्यार्थी ओपन स्कूलमधून किंवा प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणून त्यांची 12th कंप्लीट करत होते तर त्यांना नीट UGची परीक्षा देता येत नव्हती. त्याच्यानंतर त्यांना नीट UG जर द्यायची असेल तर त्यांचे सब्जेक्ट जे काही येतं तर ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हे असायला पाहिजे. म्हणजे एकंदर त्यांनी 11th आणि 12thसाठी PCB मग त्यामध्ये बायो किंवा बायोटेक्नॉलॉजी हे दोन्हीही सब्जेक्ट चालत होते आणि त्यांचे प्रॅक्टिकल देखील करणं आवश्यक आहे. आता खरं तर या 3 सब्जेक्टसोबतच इंग्लिश हा एक कंपल्सरी सब्जेक्ट देखील असणं आवश्यकच होतं. म्हणजे एकंदर PCB सब्जेक्ट घेऊन 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर कॉलेज किंवा स्कूल केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी नीट UG त्यांनी देऊ शकत होते. पण मित्रांनो, याचा फटका जो काही होता तर जे विद्यार्थी त्या ठिकाणी NIOS सारख्या जे काही ओपन स्कूलिंगचे कॉलेजेस किंवा ओपन स्कूलिंगची जी काही सिस्टीम होती तर त्याच्यामधून जे काही पासआउट झालेले 12th पासआउट झालेले विद्यार्थी होते तर त्यांना मात्र या ठिकाणी डॉक्टर होण्याचं त्यांचं जे काही स्वप्न होतं तर ते पूर्ण करता येत नव्हतं. एकतर त्यांना परीक्षा देता येत नव्हती आणि जरी दिली तरी देखील त्यांना नंतर बरेचसे त्या ठिकाणी अडथळे यायचे. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची अशी अडचण होती. मित्रांनो, असेही काही विद्यार्थी पूर्वी असायचे किंवा आत्ताही आहेत ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी PCMमधून किंवा इतर कोणते सब्जेक्ट घेऊन 12th बोर्ड त्या ठिकाणी पास केलेला आहे. आता अशा विद्यार्थ्यांनी वेगळ्या फील्डमध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे मेडिकल फील्ड सोडून इतर कोणत्या तरी फील्डमध्ये एंट्री केली आणि नंतर काही वर्षांनी त्यांना वाटलं की आम्हाला मेडिकल फील्डमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा एंट्री करायची, कारण मेडिकल फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि हे खरं देखील आहे. कोविड-19 आल्यापासून तुम्ही जर पाहत असाल तर ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा इतरही जे काही पॅरामेडिकल स्टाफचे जे काही डिमांड आहे तर ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि त्यामुळं बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी सुरुवातीला PCB घेतलं नव्हतं पण त्यांनी त्या ठिकाणी बायोलॉजी हा ॲडिशनल सब्जेक्ट घेऊन नंतर त्या ठिकाणी 12th पास केलेली आहे
तर या जुन्या रेग्युलेशननुसार, जुन्या रूलनुसार अशी बायोलॉजी ॲडिशनल सब्जेक्ट घेऊन जे नंतर 12th पास झालेले येतं अशा विद्यार्थ्यांना देखील नीट UGची परीक्षा त्या ठिकाणी देता येत नव्हती. मग आता या ठिकाणी याच संदर्भात हे NIOSचे किंवा इतर जे विद्यार्थी आहेत किंवा ॲडिशनल सब्जेक्ट घेऊन पास झालेले जे काही विद्यार्थी आहेत तर ह्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या. या संदर्भात दिल्ली हायकोर्टामध्ये या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी अंशुल अग्रवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया किंवा तनिष्क गंगवार वर्सेस युनियन ऑफ इंडिया यासारख्या काही केसेस ज्या काही होत्या तर त्या पेंडिंग होत्या आणि इथं दिल्ली हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे. आणि त्यासोबतच आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट जी काही आहे ती NMCला स्वतःचे रूल्स बदलवण्यासाठी कारणीभूत ठरलेली ती म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी. मित्रांनो, तुम्ही जर न्यू एज्युकेशन पॉलिसी जर व्यवस्थित जर पाहिलेली असेल तर त्यामध्ये सब्जेक्ट निवडण्यामध्ये, सब्जेक्ट चूज करण्यामध्ये खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. म्हणजे पूर्वी जी काही एक रिजिडिटी होती की तुम्हाला हे एवढ्याच सब्जेक्टपैकी कोणते तरी सब्जेक्ट निवडावे लागतील किंवा त्या ठिकाणी आर्ट्सचे सब्जेक्ट तुम्हाला सायन्सवाल्याला निवडता येणार नाहीत किंवा कॉमर्सवाल्याला एखादा सायन्सचा सब्जेक्ट घेता येणार नाही असं त्या ठिकाणी पूर्वीच्या सिस्टीममध्ये होतं. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. सब्जेक्टचं कॉम्बिनेशन तुम्ही कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी 12thची एक्झाम देऊ शकता. त्याच अनुषंगानं या ठिकाणी एकतर कोर्टाचाही निर्णय आला आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीला ध्यानात घेऊन NMCनं त्यांचे सुरुवातीचे जे काही एक रूल्स होते तर ते कॅन्सल केलेले आहेत. आता नवीन रूलनुसार मित्रांनो जे विद्यार्थी त्या ठिकाणी बायोलॉजी हा ॲडिशनल सब्जेक्ट घेऊन त्या ठिकाणी 12th पास होतात त्यांना देखील नीट UG देता येणार आहे आणि त्यासोबतच ज्यांनी ओपन स्कूलिंगमधून त्या ठिकाणी त्यांचं जे काही 12th पास केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील नीट UG देता येणार आहे. इवन मित्रांनो या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही निर्णय आहे तर हा रेट्रोस्पेक्टिव्हली ॲप्लिकेबल असेल. याचाच अर्थ मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना या जुन्या निर्णयामुळे फटका बसलेला आहे हे विद्यार्थी देखील नीट UG जी काही आहे 2024 मधली तर ते देऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी जुने विद्यार्थी आणि त्यासोबतच सध्याचे जे काही विद्यार्थी आहेत की जे नीट UG देऊ शकणार नव्हते जुन्या नियमानुसार तर त्यांनी या नवीन नियमानुसार आगामी परीक्षा जी काही आहे तर ती देऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना या नवीन नोटीसविषयी काही कल्पना नाही तर त्यांना अवश्य ही गोष्ट त्या ठिकाणी कळवा आणि आगामी जी काही परीक्षा आहे तर तिचा त्या ठिकाणी जोरदार पद्धतीनं अभ्यास करा. मित्रांनो विद्यार्जन सायन्स अकॅडमीमार्फत आपण विद्यार्थ्यांना याच पद्धतीनं नवनवीन गोष्टी ज्या काही येतात तर त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून कळवत असतो आणि आगामी जे काही लेक्चर्स असतील तर या लेक्चर्सच्या माध्यमातून देखील एकदम क्वालिटी कंटेंट आणि या पद्धतीच्या जे काही नवीन जे काही घडामोडी आहेत आपल्या नीट संदर्भातल्या तर ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा नक्कीच असेल. मित्रांनो लवकरच भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.